कळवणला शिवसेनेचा रास्ता रोको, डोंगराळे येथील आरोपीचा एन्काउंटर करा, कळवण शिवसेना महिला आघाडीची मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षे निरागस बालिकेवरील अत्याचारानंतर दगडाने ठेचून करण्यात आलेली निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली। त्या पार्श्वभूमीवर कळवण शहरात काल दुपारी शिवसेना व शिवसेना महिला आघाडीकडून कळवण बस स्थानकासमोर रास्ता रोको करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। एवढी महिला आघाडी तालुका प्रमुख सत्यवती आहेर यांनी नराधमास फाशी देण्याऐवजी त्यांचा एन्काउंटर करावा ही मागणी प्रशासनाकडे केली। तो काही अतिरेकी नाही, त्याला पोलीस कोठडीत ठेवून कोणती माहिती गोळा करत आहेत, अशा नराधमाचा एन्काउंटर करणे हाच पर्याय महत्त्वपूर्ण ठरेल, तसेच चिमुरडीच्या कुटुंबाला न्याय मिळेल। यावेळी पोलीस प्रशासनाला महिला आघाडी व शिवसेनेकडून बसस्थानक, शाळा, महाविद्यालय येथे पोलीस बंदोबस्त वाढवावा, तसेच कळवण शहरातील दैनंदिन बुधवारी भरणाऱ्या बाजारात चोरीचे प्रमाण वाढत असल्याने दर बुधवारी बाजार परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवून जड वाहनांना पर्यायी व्यवस्था करावी। तसेच कळवण शहरात सध्या हुल्लडबाज व टवाळखोरांचे सर्रास जोरात मोटरसायकल चालविण्याचे प्रमाण वाढले, त्यास त्वरित आळा घालून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। एवढी उपजिल्हा प्रमुख जितेंद्र पगार तसेच तालुका प्रमुख शरद पगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रशासनाने या प्रकरणी व दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा असे सांगितले। एवढी पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, महसूल प्रतिनिधी मंडल अधिकारी विलास पगार यांना निवेदन देण्यात आले। आंदोलन प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जितेंद्र पगार, तालुका प्रमुख शरद पगार, महिला आघाडी उपतालुका प्रमुख साक्षी आहेर, पूनम आहेर, अश्विनी पवार, उपशहर प्रमुख सोनल येवला, उपशहर प्रमुख विशाल मुर्तडक, संदीप वाघ, दिनेश बस्ते, दीपक वाघ, राकेश पगार, रामा पाटील, बारकू पगार, विजय खैरनार, कल्पना केदार, धनश्री परदेशी, सुनंदा बिरारी, ज्योती जगताप, रीना नवसार आदींसह शिवसैनिक महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण।